हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आज परिस्थिती अशी की ठेवीदारांचं जे म्हणणं आहे की वो आमच्या पैशाचं काय आता प्रशासकीय पातळीवर आम्ही त्यांना उत्तर दिलेलं आहे, परंतु आज असं लक्षात आलं की ठेवीदार हे पतसंस्थेचे चेअरमन किंवा संचालकांकडे गेले की त्या ठिकाणी सांगितलं जातं की आता आमच्याकडे काही नाही, तुम्ही गिर्यारोपच करा. अशा पद्धतीने आमच्याकडं तुम्ही ठेवीदार पाठवण्याचं काही प्रयोजन नाही. आंतरलेखा परीक्षण जे आता अंतर्गत केलेले आहे, आता शासकीय आंतरपरीक्षण होणार आहे. त्या आंतरपरीक्षणामध्ये आपल्याला जे आहे ते ओरिजिनल सगळं माहीत पडून जाणार आहे. कोण चोर, कोणी काय केलंय, कोणी काय नाही केलंय, संस्थेमध्ये काय घोटाळा झालेला आहे. आजपर्यंत मी एवढं सांगू इच्छितो सगळ्यांना, कृपया मी जगदीश काबरा जिंदगीत कधी एक रुपया खाल्लेला नाही, कारण किंवा संस्थेचा सुद्धा रुपया खाल्लेला नाही. आणि सगळे माझ्यावर ॲलिगेशन लावताय. मी एकटा सांभाळत होतो, बघा हे कसे करतील, विकतील घरं आणि पैसे देतील. माझ्याकडनं मी करू राहिलो, एकटा मी पण किती करणार हे लक्षात घ्या सगळ्यांना. माझी विनंती आहे, मी संस्थेचा एक रुपया सुद्धा कधीच खाल्ले मी. जेव्हा 2022ला माहीत पडलं तेव्हा थोडंफार मागच्या टायमाला काही झालेलं आहे, मागच्या टायमाला म्हणजे 5 वर्षापूर्वीचं, त्याच्याशी माझं काही घेणदेण नाही. तर मी त्याच्यावर लक्ष न देता सध्या काय परिस्थिती आहे, पवनने मला 80 लाखाचा नफा दाखवला 2022मध्ये. आता 80 लाखाचा नफा सगळ्यांना माहिती आहे. ते जेवढे प्रतिनिधी बघा साहेब, प्रतिनिधीला विचारा, 80 लाखाचा नफा दाखवला त्यांनी आणि मी त्याच्यात राहून गेलो ना. अच्छा, त्याच्यानंतर त्याला अवर्ग सुद्धा भेटला. मला फोनवर सांगतो अवर्ग भेटला. मी जिंदगीत फक्त सह्या करत गेलो, फक्त विश्वासावर. मी देवा शेठ बडाळे वारले म्हणून मला, चांगला माणूस म्हणून मला बसवण्यात आलं साहेब. मी इमानदार एवढा आहे ना साहेब, 40 वर्षाच्या माझ्या पूर्ण जिंदगीत मी रेडीमेड कपड्यापासून, टोप्यांपासून सुरुवात करून रेडीमेड कपड्यांमध्ये माझं नाव कमवलं. तिथून मग माझ्या थोडाफार कन्स्ट्रक्शनचा व्यवहार केला. आज लोक मला म्हणतात का म्हणे याच्यात पैसे खाल्ले. अहो विचार करा साहेब, मी 21 मध्ये बसलेलो माणूस आणि काय करणार, माझ्या सगळे पहिल्यापासून काम चालू आहे. आज माझ्यावरती एवढे एलिगेशन टाकले गेले. समाजात मला आज कसं वागावं लागतंय, माझ्या परिवाराला कसं वागावं लागतंय हा विचार तर करा. मला सुनो, पहिले आपण एक आंतरलेखा परीक्षण सध्या कराया जो भी है. मग आपण आंतरलेखा परीक्षण अंतर्गत म्हणजे जनरल सी लावून आपण केलं का बा सध्या काय परिस्थिती आहे. जेव्हा त्याच्यात आपल्याला घोटाळा आढळून आला, आपण FIR केली आहे पवनवर आणि आता ती FIR झालेली आहे. ते आता केस पुढे जाणार आहे. आता केव्हापर्यंत होतं ते आतापर्यंत आयडिया नाही, परंतु जे सुद्धा होईल ते सगळं काही येईल. पैसा ज्यांना त्यांना भरावाच लागणार आहे. आम्ही पण जबाबदार आहे. आमची चुकी आहे कुठे तर आम्हाला जसं काही आमच्या लक्ष दिलं गेलं नसेल किंवा हे असेल ते जर आमच्यावर आलं तर आम्ही भरू. परंतु आज मी संस्था चालवण्यासाठी स्वतःचे जास्त पैसे टाकून बघा व्यवस्थित होऊन जाऊ, परंतु होऊ शकत नाहीये. खूप पैसा लावला गेला माझ्याकडनं, कारण फक्त मला चांगला माणूस आहे म्हणून मला बसवलं. मला बोलू राहिलो याचं म्हणजे असं नका समजू मी खोटा माणूस नाहीये भाऊ. लक्षात ठेवा सगळ्यांनी, माझ्या जिंदगीत मी काय केलं पुऱ्या गावाला माहिती असेल. माझ्या जवळपास आपण कितना रुपया लगा, 1 करोड़ अभी तक आपने लगा जनवरी से अभी तक आम्हाला दाखवावं लागेल साहेब. पैसे कुठे लावलेले आहे दाखवावं लागेल म्हटलं आम्हाला. तोंडी काही चालणार नाही म्हटलं. आता हे तोंडी म्हणून राहिले सगळे, तोंडी आम्हाला काही चालणार नाही म्हटलं. आता सांगा बँकेची आमची परिस्थिती काय, बँकेची वसुली कशी आणि बँकेची वाटप कशी ते सांगा. आता उद्या मला बाकी वसुलीसाठी आपण 101च्या कारवाया चालू केलेल्या आहेत. 101च्या कारवायांमध्ये आता लोक थकीत कर्ज किती आहे,
मी बोलू का सर? एनपीए मध्ये गेलेले पप्पांना idea नाही आहे. तुम्हाला आकडेवारी सांगते त्या तुमच्यापेक्षा त्यांना आकडेवारी त्यांना सांगते. लक्षात नाही. आकडेवारी सांगते. कारण कॉम्प्युटरचं नॉलेज नसल्यामुळे जरा आणि एक करा बरं का, यांचं समावेश म्हणणं लागतं ना. किती तेव्हा महत्वाचं आहे ना, आपल्याला इकडं कोणाचाही point महत्वाचा नाही. यांना आकडेवारी सांगता येत नसेल, बँकेची परिस्थिती यांना जास्त जर माहिती असेल, आपल्या प्रश्नाची उत्तर जर त्यांच्याकडून भेटत असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला पैसे मिळण्याची मतलब आहे ना. मग ते पैसे ऐका एक मिनिट, खोटा जर बोलत असेल तर तुम्हाला सांगा, मी त्यांना- तुम्ही बोलताना माझ्याशी बोला. नॉलेज आलेलं आहे. एक मिनिट थांबा. ऐका एक मिनिट, तुम्ही बोलताना माझ्याशी बोला, हे बोलताना माझ्याशी बोला. तुम्ही एकामेकाशी बोलायला लागले की तुमचा संवाद न होता ते वाद घेऊन. मला एक सांगा, एनपीए मध्ये गेलेले अकाउंट किती? एट प्रेजेंट अपना जो लेना बाकी है वो 13 करोड़ 85 लाख रुपए का लेना बाकी है, जो मॉर्गेज लोन के तरफ से बटा हुआ है। उसके अलावा व्हीकल लोन और गोल्ड लोन मिला के 50 लाख है, तो कुल मिला के 14.25 करोड़ रुपए अपना संस्थे का आना बाकी है। एट प्रेजेंट 85 अपने फाइल्स जो है वो अपन है ना मॉर्गेज लोन वाले नोट कर चुके हैं, जो नियर बाय 9 करोड़ रुपए का अमाउंट है, जिसको अपन है ना 101 की कार्रवाई, ये सब एनपीए अकाउंट है, और ये अकाउंट के ऊपर 101 की कार्रवाई करने के लिए प्रेजेंटली 11 कार्रवाई चल रही है। 33 फाइल साहेब के पास में अपलोड होने के लिए दे चुके हैं। उसके लिए जो पेपर वर्क लगते हैं वो हम हमारे तरफ से पूरे कर चुके हैं। मैं विशाल भाऊ मुंदड़ा, हम कागज कार्रवाई जितनी होनी चाहिए वो पूरी कर रहे हैं। उसके आगे इसमें 11 जो हमने सुना 11 कार्रवाई जो ऑलरेडी हुई है, उसमें से 8 लोग आके यहाँ पे जवाब दे के भी गए कि उनका पैसा देना बाकी है, वो पैसा भरेंगे, पर उसमें से कुछ लोग टालम टाल कर रहे हैं। उनको ये कोशिश है कि ये धीरे धीरे डिले किया जाए। म्हणजे आमचं जे पण व्यवहार फेब्रुवारी पासून तर आजपर्यंत झालंय, म्हणजे फेब्रुवारी पासून मी माझ्या वडिलांच्या जागेवर जाऊन बघतोय, तर तिथं 1 रुपये सुद्धा जे आलंय आणि जे गेलंय ते आमच्या लक्षात आहे 100%। हे 40 लोक इथे आहे ना उभे अल्पबचत वाले, यांना विचारा, आम्ही प्रयत्न पॉझिटिव्हली करतोय संस्थे चालवण्यासाठी, संस्था चालली तरच पैसा भेटतील यांना। आम्ही प्रयत्न करतोय का नाही करतोय, यांना तुम्ही विचारा, यांना काय झालेलं आहे का सगळ्यात आधी अल्पबचतवाले त्यांनी रिप्रेझेंटेशन दिली, त्याप्रमाणे मग आपण असा विचार केला का ही 50 लोक आहेत आणि 50 लोक जर एक सोबत मागायला लागली तर आपल्याला त्यांना उत्तर देता येईल। मग यांच्यापैकी 3 समजदार लोक जी होती त्यांनी एक कमिटी तयार केली। पैसे कमी पडताय ही जरी सत्य घटना असली, एक मिनिट, पैसे कमी पडताय ही जरी सत्य घटना असली तरी बी डाटा सगळा मिसिंग आहे आणि यांचा वेळ जो आहे ना सगळ्यात जास्त डाटा कलेक्शनमध्ये जातो। आणि आतापर्यंत जो डाटा होता ते यांनी तिघांनी मेहनत करून आम्हाला तयार करून दिला आणि ते जे काही काम झालेले त्याच्यापैकी 3 टप्प्यात पहिले तर संचालकांनी स्वतः 80 लाख रुपये 85 लाख रुपये गोळा केले, ते जसे झाले तसे त्यांच्यामध्ये वाटप करण्यात आलं, त्याची सगळ्या नोंद त्यांनी करून सगळे संपले। परत एक 15-20 दिवसानंतरचा दुसरा टप्पा घेतला, त्या टप्प्यात परत 80 लाख रुपये देण्यात आले आणि मग तिसरा टप्पा रेडी झालेला आहे। आणि लोकांनी हेतुपुरस्कर संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि काम कसं बंद पडेल याच्याकडे हेतुपुरस्कर लक्ष दिलं। बँक चालवण्यासाठी संचालक चेअरमन हे काय प्रयत्न करताय हे पहिले बघा। तुमचे पैसे आज न उद्या भेटतील, पण तुम्ही तुमच्यातच जर भांडत बसले तर एकाला 1 रुपया भेटणार। आजपर्यंत आहे ना जे झालंय तिथून आम्ही आहे ना अल्पबचतला सर्वात आधी आहे ना परत आहे ना जोडायचा प्रयत्न करतोय। ते कसं होणार, जेव्हापर्यंत यांचा पैसा यांच्या लोकांना परत नाही भेटलं तेव्हापर्यंत यांची पावलं परत सुरू होणार नाही। यासाठी आहे ना आम्ही संचालक म्हणून, तरल निधी म्हणून पैसा सगळे संचालक एक सोबत काम करतात। संचालक मध्ये सध्या आहे ना जे काही आम्ही आहे ना पहिला दुसरा टप्पा वाटप केलं त्यात आहे ना सर्वांनी थोडं आहे ना हात लावून पैसा उभा केला। तो पैसा अल्प बचत मध्ये गेला
अल्प बचत मध्ये आता तिसरा टप्पा आहे ना देण्याचा विषय आलाय. संचालक थोडे आता नाराज आहे कारण एवढं आहे ना जे आक्रोश झालंय तेच पुढे सांगतोय. 1.5 करोडचा आम्ही आहे ना तिसरा टप्पा रेडी केला. 1.5 करोड़ रुपए है ना अभी है ना 3 संचालक जगदीश काबरा 1 करोड़ रुपए डाल रहा वापिस से. नारायण दास जी मुंदड़ा 50 लाख रुपए डाल रहे. 5 लाख वल्लभ भवानीवर टाकतात. हे तरण निधी म्हणून आम्ही पैसा जमा केला. ते पैसा आता चेक पण बनलेले ते आम्ही आहे ना अल्प बचतला देऊन त्यांचा आहे ना मेजर हिस्सा कमी होणार आहे. जे पैसे हे लोक नवीन येणार आहे आमच्या बँकेत अल्प बचत मधून तो आम्ही कुठेही वर्ग करणार नाही. तो आम्ही लोन मध्ये 50,000च्या आत किंवा 1 लाखाच्या आत सिक्युअर्ड लोन मध्ये व्हेकल लोन किंवा गोल्ड लोन वाटप करणार असं आमचं सगळं आहे ना डोक्यात प्लॅनिंग चालू आहे. आतापर्यंत ऑनली प्लॅनिंग आहे. एक्झिक्युशन हप्त्याभरात होणं असं आम्हाला शक्यता वाटते. जे अनसिक्युअर्ड जे लोन आहे ना ते अनसिक्युअर्ड लोन साठी ते स्वतः जबाबदार राहायला तयार आहे ना. हो ना मग तेच ना म्हणजे सिक्युअर्ड लोन मधून 6 कोटी जे उपलब्ध होणार आहे ते 6 कोटी तुमच्या सगळ्यांमध्ये वाटप होऊन जाणार आहे. आमची वाट लागली शेवटचं आले म्हणून 4 लाख नाही तर आमचं कोणी ऐकत नव्हतं. याचं काम नाही त्याने बाहेर 5 मिनिटं तुम्ही जरा व्यवस्थित मला स्वतः प्लीज बस. तसंच तुमचा क्लिअर नाही तुमचं असं होणार नाही बस तुम्ही भांडण मारमार करायला आले काही नाही आम्हाला सकाळची बसा तुम्ही प्लीज बसा आमच्या करता आले तर तुमची मागणी होती त्या संचालक चेअरमनला इथं बोलवा. त्यावेळेस तुम्ही म्हटले का पवनला इथं बोलवा. मला एकाने तरी सांगा का तुम्ही मला म्हटले का पवनला इथं बोलवा. त्यांचं काम चेअरमन भेटत नव्हते म्हणून तुम्हाला भेटल्या तो फोन उचलत नाही साहेब. पॉईंट काय चुकले तुम्हाला सांगतो. पहिले तुम्ही म्हणे चेअरमनला बोलवा. आता चेअरमन आले आता तुम्ही म्हणता त्या पवनला बोलवा. मग आता तेच करत बसायचं का. जबाबदार व्यक्ती कोण आहे बस आम्ही त्यांना ते म्हणताय एकदम योग्य. आम्ही नाही बोलत. हे जे काही मार्ग निघणार आहे याच्यासाठी ते उत्तरदायी आहे ना. त्याच्यावरती वर्किंग करणं काम कोणाचं आहे. ते काम करतील वसुली करतील वसुली जसे जसे पैसे वाटप होईल त्याच्यामध्ये. आता तुम्ही तुमच्यामध्येच गटबाजी करताय. एक म्हणतो मला अल्प बचतचे द्या आणि एक म्हणतो मला एफडीचे द्या. तुमच्यामध्ये एक वाक्य नाही. बोलतो मी तुम्हाला का आम्हाला तुम्ही 2 टप्पे वाटले ना आता तिसरा टप्पा आहे तर 20% आम्हाला द्या तुम्ही त्याच्यातले एवढंच बोलणे. याच्यावरती सर्वस्वी डिसिजन घेण्याचं काम हे तर तुम्ही त्यांना सांगू शकता. त्याच्यामध्ये मी त्यांना पर्याय सांगितला तर तुमचे आता हे 3.5 कोटीचे पैसे गेल्यानंतर तुमची जी काही वसुली होईल ते तुम्ही सगळ्या ठेवीदारांना समप्रमाणात द्या. म्हणजे एखाद्याचे 5 लाख रुपये ठेवी आहे एखाद्याचे 10 लाख रुपये ठेवी आहे. तुम्ही 50-50 हजार रुपये सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं थोडं सांगा. तुम्ही बल्क मध्ये एकत्र कमी करण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर ज्याची मोठी ठेवी आहे ज्याचे 50 लाख रुपये ठेवलेले 50 लाख रुपये तर वाटत पाहत बसेल आयुष्य. त्याला काही स्वतःच्या गरजच नाही का. त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला मग त्या विश्वासाचं हे फळ आहे का. याच्यानंतरची तुमची जी स्ट्रॅटेजी राहील सगळ्यात पहिले महत्त्वाची रिकव्हरी करणं. आणि रिकव्हरी केल्यानंतर हे जे सगळे ठेवीदार आहे त्याच्याकडे तुमच्याकडे लिस्ट आहे. हे समजा 5-50 असतील अशी 100-200 ठेवीदार असतील. त्या प्रत्येकाला त्या समप्रमाणात पैसे वाटण्याची जबाबदारी ही तुमची. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे माझं नातेवाईक माझा जवळचा असा भेदभाव होता कामा नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो हे जे ऑडिटर आहेत सरकारी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आपण सांगितले की तुम्ही लवकरात लवकर तुमचा फेर तपासणी अहवाल सादर करा. ते लवकरात लवकर त्यांचा फेर तपासणी अहवाल सादर करतील. त्या फेर तपासणी अहवालामध्ये त्यांना जर काही अफरातफर जर झाली असत तर सरकारच्या वतीने ते
सदरबाबत गुन्हा दाखल करतील. जो गुन्हा दाखल होईल त्या गुन्ह्यामध्ये चेअरमन, संचालक, बँकेचे अधिकारी, बँकेचे कर्मचारी, त्याच्या व्यतिरिक्त सर्व कर्जदार हे सगळे त्याच्यामध्ये आरोपी राहतील. ज्या वेळेस यांची 88 ची इन्क्वायरी होईल त्या 88 च्या इन्क्वायरी मध्ये हे स्पेसिफिक ठरवले जाईल का किती रकमेचा बोजा हा कोणावर टाकायचा, म्हणजे चेअरमनवर किती बोजा टाकायचा, संचालकांवर किती बोजा टाकायचा, याची 88 च्या चौकशीमध्ये ठरवलं जाईल. आणि त्यांनी पैसे जर दिले नाही तर त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी मधून ते पैसे रिकव्हर करून ठेवीदारांना दिले जाईल. ही कायदेशीर प्रोसिजर आहे. वर्षापासून मेहनत करून आणि सुनो ये वो भी देवा शेठ बनाने गुजरने के बाद में आगे आदमी बोल के मेरे को बैठा है 2021 से मेरा पहिले सब कुछ बना हुआ है. 2021 नंतर माझ्याकडे काहीच नाही, पहिल्यापासून आहे. आता माझ्या मेहनतीवर जर सगळे येत आहे तर हे चुकीचं आहे साहेब. यांनी मेहनत आमचे 30 लोक आहेत हे बँक जिवंत करायला आज पण तयार आहे. त्यांचं मत हे अल्प बचत प्रतिनिधी तेच सांगते. यांचे जर आज पैसे मिळाले हे परत कलेक्शन चालू करतील, हे तुम्हाला कर्ज वसुली करून देतील, बँक पूर्ण चालू करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आमचे अल्प बचतचे यांनी पैसे क्लिअर करावे, हे स्वतः बँक चालू करतील, स्वतः सगळ्या गोष्टी करतील, हळूहळू एफडी वाल्यांचे पैसे निघतील. एट प्रेजेंट जो प्रेजेंट कंडीशन है उसमें संस्था में कोई भी नया स्टाफ आने को तैयार नहीं है. अल्प बचत यही एक रास्ता है जो बैंक को वापस से नॉर्मल शुरू कर सकता, और बैंक में मैनेजर नया नियुक्त हो रहा है. निवृत्ती मोरे साहेब पुढे या. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे सर? हे पहा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही किती वरवण केली त्या साहेबांकडे आलो, या साहेबांकडे आलो. सगळ्यात मेन काय झालेलं आहे, जो घोटाळेबाज होता ना, खरं सांगायचं झालं तर करून सगळं त्याने क्लिअर करून दिलेलं आहे. आणि आता जे मुद्दा आलोय आपण एकमेकांना येऊ राहिलो या ठिकाणी, हे येऊन काय होणार नाही. आता अल्प बचत धारकाचे पहिले पैसे देऊ राहिले याचा अर्थ असा नाही ती एकदम गल्लीगोळा तुमच्याशी तरी पावती आलेली 100 रुपयाची, 50 रुपयाची, 20 रुपयाची. ही पावतीवाल्याचे पैसे देतोय म्हणजे आम्ही बी आमचे काहीच घेत नाही, त्या लोकांचे पहिले देतोय. आता मी तर तिथे काही मी स्वतः काम तिथं जानेवारीपर्यंत केलेलं आहे. त्या माणसाला जो तिथं मॅनेजर होता तो कालपर्यंत तक्रार करतो की 39 लाखाचा बिल्डिंग घोटाळा झाला. अहो ती बिल्डिंगचे जे माणसं आलेले त्यांनी 39 लाख रुपये त्यांना हे दिलेले, चेक दिलेले, तो स्वतः आलेला नाही इथं कारवाईला. सर एक मिनट, आप मुद्दे पे रहो. आपका पैसा कहाँ से आएगा उस बारे में बात करो. चर्चा झालेली आहे. आता याच्यामध्ये संस्थेच्या व्यवस्थापनाकडून जी घोषणा करण्यात आली की अल्प बचत जे ठेवीदार आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्यांना 3ऱ्या टप्प्याचं वाटप ते 1.5 कोटीचं करणार. तुमचं म्हणणं असं पडलं की त्याच्यामध्ये आम्हाला पण काही द्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर पण प्रश्न उपस्थित झाला की संस्था नव्याने चालवायची का बंद करायची. अल्प बचत प्रतिनिधी 33 आहे, 33 प्रत्येकाचे काही ना काही रक्कम संस्थेमध्ये जमा होती, सर्क्युलेशन चालू आहे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीने थकबाकीदारांवर वसुलीची कारवाई चालू झाली आहे किंवा विदाऊट कारवाई जो वसुली तो सगळा जो आहे सगळा तो मुदत ठेवीदारांना देण्यात येईल. दुसरी गोष्ट अशी का तुमचे जे ठेवीदार आहेत सगळे त्यांच्या आता सगळ्या याद्या बनवून घेऊ, तुम्ही पण ते चेक करून घ्या. आणि सरांनी आणि आम्ही ज्या पद्धतीने चर्चा केली सगळ्यांना समप्रमाणामध्ये वाटप सुरू करण्यात येईल. जसं वसुलीचं प्रमाण राहील तसं तुम्हाला हे दिलं जाईल. दुसरी गोष्ट जे म्हटलं की 10 लाख वाल्याला काहीच नाही आणि 1000 वाल्याला सगळं, तर तसं न करता जो काही वसुली त्याला भागीले ठेवीदारांची संख्या करून तेवढी रक्कम वाटप. कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी, पता लगा ले पड़े हैं कितने दाग तेरे दामन में, देख ले दर्पण में. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.